अधिकारी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा गड राहिलेला नाशिक सध्या पूर्णपणे भाजपच्या ताब्यात गेलाय। दोन्ही पक्षांमधील बुरुज ढासळल्यानं आता या पक्षांची शहरामध्ये फारशी ताकद राहिलेली नाहीये। दोन्ही ठाकरेंच्या एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर नाशिक मधला आढावा घेणारा एक रिपोर्ट बघूया। नाशिक कधी काळी शिवसेनेच्या प्रत्येक निवडणुकीची सुरुवात नाशिक मधून होत होती। बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे या दोघांचंही आवडतं ठिकाण असल्याचं हे शहर आता ठाकरे बंधूंच्या हातातून निसटू लागलंय। नाशिक महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीत शिवसेनेचे 35 नगरसेवक निवडून आले होते। मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर नाशिकमधील अनेक नगरसेवकांनी शिंदेंच्या गटात प्रवेश केला। काहींनी भाजपचं कमळ हाती घेतलं, त्यामुळे ठाकरेंकडे हाताच्या बोटावर मोजण्या एवढे नगरसेवक शिल्लक राहिले। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद नाशिकमध्ये कमी झाली आहे। नाशिक महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीत शिवसेनेचे 35 नगरसेवक विजयी झाले। शिवसेनेच्या फुटीनंतर 22 नगरसेवक शिंदेंसोबत गेले। 5 नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला। नाशिकात ठाकरेंच्या शिवसेनेत केवळ 5 नगरसेवक शिल्लक राहिले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून बाहेर पडणाऱ्यांची रीग लागलेली आहे नाशिकमध्ये, आणि अशा परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महापालिका निवडणुकीला कसा सामोरा जाणार हा मोठाच प्रश्न निर्माण झालेला आहे। दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्याही चर्चा जोर धरत आहेत, आणि अशा परिस्थितीत असं जर काही झालं, दोन्ही जर एकत्र आले तर नाशिकमध्ये मला असं वाटतं की दोन्ही पक्षांच्या एकत्रित ताकदीचा निश्चितच निवडणुकीवरती परिणाम होईल। दुसरीकडे राज ठाकरेंच्या मनसेचीही नाशिक मधील अवस्था फार चांगली नाहीये। 2012च्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत 40 नगरसेवक निवडून आणत मनसेनं सत्ता स्थापन केली होती। तर 2009 मध्ये मनसेचे नाशिकात 3 आमदार निवडून आले होते। मात्र या वैभवाला कुठेतरी उतरती कळा लागली। 2017च्या महापालिका निवडणुकीत नाशिकात मनसेची धुळदाण झाली। 2017च्या निवडणुकीत मनसेचे केवळ 4 नगरसेवक निवडून आले, त्यातील केवळ 1 नगरसेवक आता मनसे सोबत आहे। शिंदेंच्या शिवसेनेत एका नगरसेवकानं प्रवेश केलाय, तर 2 नगरसेवकांनी भाजपचं कमळ हाती घेतलंय। नाशिक शहरात दोन्ही पक्षांची ताकद पहिल्यासारखी राहिलेली नाहीये। संपूर्ण प्रभागात किमान 3 नगरसेवक असणं आवश्यक आहे, मात्र तेही राहिले नसल्यामुळे कुठलाही प्रभाग आता या दोन्ही पक्षांच्या हातात राहिलेला दिसत नाहीये। नाशिक पुरतं बोलायचं झालं तर नाशिक हे राजकीय दृष्ट्या वेगळ्या जातकुळीचं शहर आहे। काही प्रमाणामध्ये ते जी हवा असते त्या हवेनुसार जातंही, आणि काही वेळा आपलं वेगळं अस्तित्वही दाखवतं। आजच्या पुरतं बोलायचं झालं त्याच्यातून फार काही बदल होईल असं मला वाटत नाही। ठाकरे बंधूंच्या विजय मिळाव्यानंतर दोन्ही पक्ष एकत्र आलेच, तर नाशिकमध्ये दोन्ही पक्षांना नवसंजीवनी मिळणार का? शिवसेना ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाशिकमधील गेलेलं वैभव परत येणार का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। योगेश खरे, झी 24 तास, नाशिक।